कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ दीपाली विनोद कोराणे इच्छुक. कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ दीपाली विनोद कोराणे या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची माहिती माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिला आरक्षित असून या मतदारसंघात कोरोची, तारदाळ व खोतवाडी या गावांचा समावेश आहे. तारदाळ गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे यांच्या पत्नी आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असलेल्या सौ दीपाली विनोद कोराणे या मतदारांच्या आग्रहास्तव महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्य जनतेच्या विश्वासावर आणि पाठिंब्यावर निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. विनोद कोराणे पुढे म्हणाले की गीताई बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून मतदारसंघात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच परिसरातील महिलांसाठी स्वखर्चातून जलकुंभ उभारण्यात आला आहे. कोणतेही मोठे पद, आर्थिक बळ किंवा राजकीय पार्श्वभूमी नसतानाही कोराणे कुटुंब समाजसेवेच्या तळमळीने गरिबीची जाणीव ठेवून सर्वसामान्य, बहुजन व वंचित घटकांसाठी सातत्याने काम करत आहे. या प्रामाणिक कामाची दखल घेत मतदारसंघातील नागरिकांनी सौ दीपाली कोराणे यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी असा आग्रह धरला आहे. कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी अशा प्रयत्नशील व संवेदनशील नेतृत्वाला संधी द्यावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर. चॅनेलला सबस्क्राइब करा.